माय वेलकम. आजच्या डे 5च्या सेशनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. आजच्या सेशनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण रेकीची विशेषता आणि आपला औरा काय आहे, व्हॉट इज औरा, या गोष्टी बघणार आहोत. रेकी शिकल्याने फायदा काय होते, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या सेशनमध्ये जाणून घेणार आहोत. एक लक्षात घ्या, मनुष्य 3 प्रकारच्या घरांमध्ये राहतो. किती प्रकारच्या घरांमध्ये राहतो? मनुष्य 3 प्रकारच्या घरांमध्ये राहतो. मला आता एक कॅप्टन पाहिजे. कोण बनणार कॅप्टन आज? एनीवन? चला, सॅमसंग नावाने जॉईन झालेले सर, अनम्यूट करा सर. नाव काय सर आपलं? उपेंद्र मॅम. उपेंद्र. कुठून आहात सर तुम्ही? पिंपरी चिंचवडवरून मॅम. ओके, पिंपरीचे. स्वागत आहे सर आपलं. व्यक्ती 3 प्रकारच्या घरांमध्ये राहतो. तुम्ही काय करता? ऍक्च्युली मी PCMC मध्ये जॉब करतो, नगरपालिकेमध्ये. ओके, चला. तर आता बघा की तुम्ही जॉब करताय, लोकांचं जॉब मिळवण्याचं एक स्वप्न असतं आणि हे जीवन जगत असताना कुठेतरी प्रत्येक श्वास असा घेताना की यस, मी भाग्यशाली आहे, हा एका नोकरी करताना किंवा आपण जे जीवन जगताना नसतो. तर आपण ज्या 3 घरात राहतो, पहिलं घर म्हणजे आपला हा देह. ओके. आपण मोठा बंगला बांधायचा विचार करतो किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये एक मोठा लक्झरियस फ्लॅट असावा, हे आपलं स्वप्न असू शकतं, बरोबर? बरोबर मॅम. एक चांगली लक्झरियस गाडी आपल्याला पाहिजे आणि कुटुंबामध्ये आनंद पाहिजे, हे प्रत्येक याच्यात स्वप्न असतं. पण हे बाह्य घरातील, बाह्य जगतातील स्वप्न बघत असताना ज्या देहामध्ये आपला वास असतो, ज्या देहामध्ये आपण राहत असतो, त्याचं इग्नोरन्स मात्र चालू असतो. घराचं EMI भरायच्या चक्करमध्ये जो ट्रेस लेवल येतो, त्याच्याने आपण या देहावर नुकसान करतो. कुटुंबाच्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना जो आपला ट्रेस लेवल वाढतो, त्याच्याने इव्हन वेळेचं, म्हणजे ऐसा कहते हैं की सगळं जीवन आपलं कमवण्यासाठी जातो, पण कमवलेला पैसा शांततेत एका जागी बसून चांगलं जे जेवण करायचं आहे, एक पौष्टिक व्यवस्थित जेवण आपल्या ह्याच्यात करायला नाही, तर घाईघाईत रस्त्यावरचा एक वडापाव चहा पिऊन किंवा तुमच्या पुण्यात म्हटलं तर मिसळपाव म्हणून तो हो हो. निभवली जाते. पण शरीराला एक एक अन्नाचा जो कण आपण टाकतो, तेव्हा एक प्रश्न कधीच करत नाही की हा माझ्या शरीरात प्रवेश केल्यानंतर हा मला हेल्थ देईल की काय देईल. बरोबर आहे? आपण बरोबर मॅम. याला इग्नोर करत जातो आणि या इग्नोरन्स मध्ये जर पहिलं घर, सगळ्यात पहिली काळजी आपल्याला घ्यायची आहे तर ती आपल्या या देहाची. कारण जोपर्यंत हा देह आपल्यासोबत आहे तोपर्यंतच प्रत्येक नातं किंवा तुम्ही बांधलेला बंगला, तुमचं घर, तुमची गाडी तुमच्या सोबत आहे. नाही तर जेव्हा हा देहच हात सोडेल, ना नातेवाईक आपले उरतील, ना बांधलेलं घर आपलं राहणार, ना तुमची गाडी तुमची राहणार आहे. एका क्षणात त्याचे सगळे मालक बदललेले असतील. सो सगळ्यात पहिले प्रत्येक व्यक्तीने रिस्पेक्ट कशाला केला पाहिजे? आपल्या या ईश्वराने दिलेल्या घराला, म्हणजे या देहाला. दुसरं, जे घर तुम्ही ज्या घरात राहता, ते मे बी भाड्याचं असेल, स्वतःचं असेल, बंगला असेल, एक रूमची खोली असेल, बट जिथे तुम्ही राहता तिथल्या एनर्जीज तुमच्या जीवनावर अफेक्ट करतात. ज्या घरामध्ये अस्वच्छता असेल, सतत भांडणं असेल, चिडचिड असेल, एकमेकांवर जर ओरडत असू, तर त्या घराच्या एनर्जी आपोआपच डिस्टर्ब होणार आहे. एखाद्या ठिकाणी खूप साऱ्या कपड्यांचा ढीग पडलेला आहे, आर यू कम्फर्टेबल देअर? किंवा खूप सारा कचरा पडलेला, आर यू कम्फर्टेबल? नाही. तर आपल्या एनर्जी या घराच्या एनर्जीशी खूप महत्वाच्या असतात, कारण आपला जास्तीत जास्त वेळ घरामध्ये जात असतो. आपण सुखाची झोप घरामध्ये घेत असतो. म्हणून दुसरं एनर्जी लेव्हल जी असते ती आपल्याला घराची मॅनेज करायची आहे. आणि तिसरं, या समाजामध्ये जे काही तुमचं प्रोफेशन असेल किंवा सामाजिक कर्तव्यासाठी जे कुठले प्रोग्राम्स तुम्ही अटेंड करता, तिसरं तुमचं घर ते आहे तुमच्या आजूबाजूचं वातावरण, जिथे तुमचं वास्तव्य असतं. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्या 3 घरांच्या ऊर्जा सतत पॉझिटिव्ह ठेवल्या पाहिजे. देहाची ऊर्जा, आपल्या घराची ऊर्जा आणि आपण ज्या वातावरणात राहतो, मग त्या वातावरणात तुमची संगत आणि तुम्ही कशासोबत राहता हे देखील तेवढंच निर्भर असतं. आणि म्हणून ही जी रेखी ऊर्जा आपण शिकतो आहे, हिला शिकत असताना आपल्याला
हिची विशेषता काय करते ही ऊर्जा, हिला आपण समजून घेऊ. सो आजपासून 3 घरांची काळजी करणार आहे सर तुम्ही? यस यस. इथे उपस्थित सगळे लोक 3 घरांची काळजी करणार आहे? पक्का करने वाले हो? 3 घरांची काळजी आपल्याला करायची आहे, कारण आपलं अस्तित्व या 3 घरांसोबतच आहे, कळत न कळत. सो रेकीला जेव्हा आपण शिकतो याची विशेषता समजून घेऊ. तर रेकीचे 5 तत्व आपण समजून घेतले. आज रेकी डिटेलमध्ये समजून घेऊ की रेकी एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. रेकी काय आहे? एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. ही सर्वप्रथम आपल्यातले निगेटिव्ह ब्लॉकेजेस दूर करते. काय करते? सर्वप्रथम आपल्यातले निगेटिव्ह ब्लॉकेजेस दूर करते. त्याच्यानंतर शरीरच्या नैसर्गिक ऊर्जांना स्थापन करते. शरीरामध्ये नैसर्गिक ऊर्जांना स्थापित करते. सांगते जान्हवी. आपल्या विकृतींना, जे काही आपल्यामध्ये निगेटिव्हिटी असते, विकृती असतात, त्याला दूर करून सकारात्मकता स्थापन करते. रेकी व्यक्तींच्या आध्यात्मिक आणि व्यक्तिगत विकासासाठी महत्वाचं साधन आहे. व्यक्तीच्या आध्यात्मिक आणि व्यक्तिगत विकासासाठी महत्वाचं साधन आहे. रेकी एक सुरक्षित उपचार पद्धती आहे. यात कुठल्याही प्रकारची हानी होत नाही. ठीक आहे? रेकी शिकल्याने कुठल्याही प्रकारची हानी होत नाही. जस्ट अ मिनिट. सो आपण रेकीच्या बद्दल माहिती घेतोय. तर रेकी नैसर्गिक उपचार आपल्यामध्ये स्थापन करत असते. एक रेकी सुरक्षित उपचार पद्धती आहे, ज्याच्यानी कुठल्याही प्रकारची हानी होत नाही. कुठल्याही प्रकारचं नुकसान रेकीतनं कधीही होत नाही. रेकीला काय नाहीये, तर रेकीला कुठलाही धर्म, पंथ, वर्ग नाहीये. रेकीचा तंत्र मंत्र सोबत कुठलाही संबंध नाहीये. मौली विद्या किंवा राक्षसी विद्या यासोबत रेकीचा कुठलाही संबंध नाहीये. का नाहीये? आपण रेकीला त्या दिवशी गुगलवर टाकलं रेकीन हॉस्पिटल. आता जी ऊर्जा हॉस्पिटलमध्ये अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून वापरली जाते जगातल्या अनेक देशांमध्ये, ती ऊर्जा कुठेतरी अंधश्रद्धा असणार आहे का? कुठेतरी सोर्स ऑफ निगेटिव्हिटी असणार आहे का? तर ही ऊर्जा हॉस्पिटलमध्ये वापरली जात असते. रेकी काय नाही करू शकत. रेकी जन्मता आलेले अपंगत्वाचे दोष दूर करू शकत नाही. पण याचं माझ्याकडे एक उदाहरण आहे. माझी एक गुरु भगिनी आहे आणि त्यांनी त्यांच्या याच्यात जेव्हा मुलीसाठी रेकीची ऊर्जा शिकल्यात, तर जी मुलगी 13 वर्षाची अशापर्यंत फक्त लाळ पुसत होती, ती मुलगी आज स्वतःचे सगळे कामं स्वतः करू शकते. हा त्या आईने आपल्या मुलीवर निरंतर रेखी उपचार करून, नक्कीच ती पोरगी आता 30-32 वर्षाची आहे, तर तेवढा कालावधी तिला स्टेबल करायला दिला. तर जिथे अशक्य असेल तिथे रेकी तुम्हाला मदत करते. रेकी मृत्यू नाही टाळू शकत. जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामध्ये कधीही रेकी पडत नाही. ते ईश्वराच्या अधीन आहे आणि ईश्वरीय कार्याच्या मध्ये रेकी पडत नाही. अगर कोई व्याधी हद से, पण तरी देखील आपल्याकडे एक रिझल्ट आहे. जमल्यास मी आज ग्रुपवर एक लिंक टाकते. आपल्या एक स्टुडंट ज्यांना डॉक्टरांनी 40 दिवसाचं आयुष्य सांगितलेलं होतं रेकीच्या, म्हणजे कॅन्सर होता फोर्थ स्टेजचा, आणि 40 दिवस तुम्ही कुठेही जगाच्या पाठीवर न्या, कितीही पैसे खर्च करा, इलाज होऊ शकणार नाही असं सांगितलं. दॅट डॉक्टर वॉज शॉक्ड. ही घटना 19-20 ची आहे. आज 26 चालू आहे आणि त्या एकदम छान स्वस्थ अवस्थेमध्ये जीवन जगत आहे, म्हणजे त्यांना स्वास्थ्य लाभ झालेला आहे. याचाच अर्थ काय की रेकी तुमच्या जीवनामध्ये जिथे अशक्य असेल तिथे. दुसरं एक उदाहरण आहे. पुण्याचे डॉक्टर डोंगरे आहेत, ज्यांचे मुलगा असून डॉक्टर आहे. तो पण व्हिडिओ माझ्या युट्यूबवर आहे, तुम्ही बघू शकता. माधुरी डोंगरे मॅडमला डॉक्टरांनी ऑटो इम्युन डिसऑर्डर डिटेक्ट केलेला होता आणि सांगितलं होतं की याच्यावर मेडिसिन नाही आहे. माझ्याशी जुळण्याच्या आधी 1 वर्ष आधी त्या दूध पोळी मिक्सरमध्ये ग्राइंड करून फक्त गिळायचं काम करत होत्या. घरी 3 डॉक्टर असताना त्यांच्याकडे त्याच्यावर इलाज नव्हता. आणि जेव्हा त्यांनी त्याच्यावर जेव्हा सुंदर काम केलं, काम केल्यानंतर रिझल्ट असा आला की आज म्हणजे त्याच्याच 3 महिन्याच्या आत मॅडम लाल तिखटाची चटणी खायला लागल्या. जिथे दूध पोळी मिक्सरमध्ये ग्राइंड करून जिभेवर ठेवून गिळायला सुद्धा वेदना होत्या त्या तिथे, आणि आता त्या 100% स्वस्थ झालेल्या आहेत.
तर विचार करा की रेकी आपल्या जीवनामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सर्व लेव्हलच्या समस्या सोडवण्यात सक्षम आहे. पण रेकी कुठल्याही चमत्काराला स्थान देत नाही. रेकी बघा, आज तुमच्या जीवनामध्ये एखादी अवस्था आहे, तर ती अवस्था म्हणजे तुमची वर्तमानातली अवस्था आहे. त्याला आपण म्हणू की तुमची प्रेझेंट स्टेट ऑफ लाईफ आहे. दिशा मॅडम, अनम्यूट करा एक मिनिट. तर ही जी तुमची अवस्था आहे, दिशा काय शिरसाट, अनम्यूट करा. तर आता दिशा मॅडम कुठून आहात? एक मिनिट, माईक ऑन करा. बघा, माईक अनम्यूटचा ऑप्शन आला असेल. त्याच्या मॅडमचा माईक होत नाही कदाचित. दीपाश्री मॅडम अनम्यूट कर बरं, तुमचा माईक ऑन होतोय का? दीपाश्री पाटील. दीपाश्री पाटील, काय अडचण होते माईक ऑन न होण्याचं कारण? रूपा पाटील मॅडम, बघूया कोणाचा नॉलॉक आणि चालू होत आहे. ओके, रूपा पाटील मॅडम कुठून आहात तुम्ही? कोल्हापूर. ओके. आता मला कोल्हापूर. ओके मॅडम, मला सांगा की जीवनामध्ये ज्या काही घटना घडतात त्या फक्त प्रारब्धामुळे असतात का? नाही, बघा, एक सांगते. एक प्रारब्धा एक व्यक्ती जो बनलेला आहे, सायंटिफिक याच्यानी एक व्यक्ती जो बनलेला आहे, त्यांनी 3 पिढ्यांचे जीन्स कॅरी केलेले आहेत. बरोबर आहे? अच्छा. 3 पिढ्यांचे जीन्स कॅरी केलेले आहेत त्या व्यक्तीने. आता जसं त्या व्यक्तीने 3 पिढ्यांचे जीन्स कॅरी केलेले आहे, तसंच त्या व्यक्तीने काय कॅरी केलेलं आहे? 3 पिढ्यांचे कार्मिक ब्लॉकेजेस. एक म्हणतो ना की आपले कर्मा सुद्धा आपल्या सोबत असतात, कर्माचं. तर तीन बरोबर. पिढ्यांचे कर्मा देखील त्यांनी कॅरी केलेले आहेत. एकच मिनिट. बरोबर. ओके. तर बघा, ही जी रेकी ऊर्जा आहे, आता रुपाली पाटील मॅडम अनम्यूट करा, थोडंसं तुमच्याशी डिस्कशन करायचं राहून गेलं. तर आपले जसे आपण 5 म्हणजे 3 पिढ्यांचे कर्म हे करतो, जसे जीन्स कॅरी करतो, मग आपल्याला ह्या देहामध्ये आपल्याला वाटतं की एखादा व्यक्ती खूप सज्जन आहे, तरी देखील त्याच्या जीवनात का त्रास आहे, किंवा एखादा व्यक्ती या जन्मात चुकीचे कामं करेल पण तरी त्याला आपण लक्झरी लाईफमध्ये बघतो. तर हे त्याच्या पितरांची ब्लेसिंग वर डिपेंड असतं. एखादा जर आपल्या घरामध्ये अतृप्त व्यक्ती असेल, जो या जगात नाही आहे, तर त्याचं ते पूर्णत्वासाठी या देहाला या जगामध्ये थोडासा म्हणजे इनर लेवलचा तो ट्रेस किंवा ते भांडणं त्या जीवनामध्ये असतात. आता एक लक्षात घ्या की या प्रकृतीने मानव को दी हुई अनमोल देणं, जी रेकी बद्दल आपण म्हणतो ना, तर ही रेकी तुमच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सगळ्या लेवलच्या ब्लॉकेजेसला दूर करण्यास सक्षम आहे. पण त्याच्यासाठी या 2 गोष्टींवर आहे. रेकी कुठलंही मॅजिक नाही आहे. याला दैनंदिन जीवनामध्ये प्रॅक्टिसमध्ये आणावं लागतं. म्हणजे तुम्हाला डेली सराव करावा लागतो की कशा पद्धतीने तुम्ही या ऊर्जांना आपल्या जीवनामध्ये आत्मसात करू शकता किंवा पॉझिटिव्ह ऊर्जांनी परिपूर्ण करू शकता. आता एक लक्षात घ्या, रेकी फक्त शस्त्रक्रियेनी काढून टाकलेला एखादा ऑर्गन निर्माण करू शकत नाही, अन्यथा तुमच्या जीवनामधल्या सर्व समस्यांचं समाधान देण्यास सक्षम आहे. रेकी एक सरळ उपचार पद्धती आहे, जी 1-2 दिवसाच्या प्रशिक्षणाद्वारा कोणीही याचं ज्ञान किंवा अनुभव प्राप्त करू शकतो. आता तुम्ही म्हणाल मॅडम मग तुम्ही 10 दिवस सेशन का घेता? आता हे जुने नोट्स आहेत आणि आम्ही जेव्हा शिकलो तेव्हा याचं 1-2 दिवसाचंच प्रशिक्षण असायचं. जेव्हा मी पहिल्यांदा रेकीचा क्लास घेतला, भोपाळ युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर तेव्हाचे डॉक्टर चैतन्य अग्रवाल हे माझे पहिले रेकी गुरु. आमचा 2 दिवसाचा वर्कशॉप होता, पण त्या वर्कशॉपचे आम्हाला फक्त नोट्स मिळाले, रेकॉर्डिंग मिळालं नाही
किंवा मग 2 दिवसामध्ये कंटिन्यू ही ऊर्जा डोक्यात घेतल्यानंतर आपल्या बुद्धीच्या कॅपॅसिटीनुसार आपण किती ग्रहण करू शकतो त्याच्यानुसार आपण ग्रहण करणार. बरोबर आहे? मग सगळ्याच गोष्टी आपल्याला प्रॅक्टिस करताना आठवलं येईल का? बुद्धीला मर्यादा आहे ना. सगळ्याच गोष्टी आपल्याला प्रॅक्टिस करताना आठवतीलच असं नाही आहे. नाही. म्हणून काय करतो आपण, या रेखी ऊर्जा जेव्हा आपण रोज 1-1 तास 1-1 विषय समजून राहिलो, 10 दिवसांमध्ये 10 तासांमध्ये आपल्याला परफेक्ट शिकायला मिळतं. प्लस ऑनलाईन क्लास असल्यामुळे याचं तुम्हाला रेकॉर्डिंग मी देऊ शकते, कारण ऑफलाईन क्लासच्या रेकॉर्डिंगसाठी पर डे तासाच्या रेकॉर्डिंगचे मला हजारो रुपये भरावे लागतील. तर मी तुम्हाला हे फ्री सेशन देऊ शकणार नाही. नाही. फ्री सेशन देऊ शकणार नाही. नाही. ओके. तर हे जे आपल्या जीवनामध्ये चालू आहे हा सगळा संघर्ष, तर हा कुठेतरी कर्म आपलं वर्तमान जीवन आणि आपल्या याच्यावर असतं. तर रेखी ते साधन आहे जे तुमच्या सगळ्या कर्मांना बॅलन्स करून जे काही ब्लॉकेजेस आहे, आता रेखी काय करते, सगळ्यात पहिले तुमच्या जीवनातले ब्लॉकेजेस दूर करते आणि मग रिझल्ट देते. आता समजा एखाद्या ग्लासमध्ये ऑलरेडी अर्धा ग्लास धूळ आहे आणि त्याच्यात तुम्ही पाणी टाकाल, निश्चित ते पाणी स्वच्छ होईल, पण ते स्वच्छ करायला वेळ लागेल. बरोबर की नाही? अर्धा तास त्याच्यात पाणी वाहू जाऊ लागेल, हळूहळू धूळ बाहेर पडेल. पण बेटर काय आहे, ग्लासच स्वच्छ धुवून टाकणं आणि मग स्वच्छ पाणी भरणं. म्हणजे पाण्याची बचत होईल, एनर्जीची बचत होईल, वेळेची पण बचत होईल. तर रेकी तुमच्या जीवनामध्ये काम करते. जर तुम्ही स्वतःही प्रयत्न केला रेकी न शिकता तरी देखील तुम्ही आयुष्यामध्ये, पण तिथे तुम्हाला मल्टिपल टाइम मल्टिपल वेळ देऊन प्रयत्न करावा लागेल. इथे रेकीमध्ये तुम्ही कमी वेळामध्ये कमी प्रयत्न करून निश्चितच. पण असं आहे का रेकी शिकला आणि सगळं तू म्हटलं आणि आयुष्यात प्रॉब्लेम येणारच नाही, असं होत नाही. मी म्हटलं आपल्या 3 पिढ्यांचे कर्म, आपला स्वतःचा कर्म आपल्याला बेअर करावा लागतो. त्याच्यामुळे मे बी लाईफमध्ये प्रॉब्लेम येतील, पण ते प्रॉब्लेम मधनं रेकी तुम्हाला असं अलगद बाहेर काढून टाकते. काय करते रेकी? अशी अलगद बाहेर काढून देते, एक सोल्युशन तुम्हाला देत असते. याचं उदाहरण माझं जीवन आहे. वेन आय वॉज इन, म्हणजे एक तर उशिरा प्रेग्नन्सी राहिली होती, क्रिटिकल कंडिशन होती आणि डॉक्टरांनी मला, म्हणजे आय वॉज ऍडमिटेड इन 7 मंथ इन हॉस्पिटल. 7 महिने मी हॉस्पिटलला ऍडमिट होते. डॉक्टरांनी म्हटलं, जेव्हा 6 मंथ प्रेग्नन्सीमध्ये डॉक्टरांनी विचार केला की आपण कंटिन्यू करूच शकत नाही, आपल्याला अबॉर्ट करावं लागेल. हे डॉक्टरांचं वाक्य होतं. डॉक्टरांनी म्हटलं संध्याकाळी 8:30 वाजता आपण अबॉर्ट करू. लिटरली तो दिवस माझ्या आयुष्यातला, म्हणजे मी स्वामी समर्थांच्या त्या हॉस्पिटलमध्ये बरोबर गुरुवारचं माझं 21 अध्यायांचं पोथी, सारामृत पोथी असायची, रोज 3 अध्याय, आणि रेकीची ऊर्जा माझ्या सोबत होती. मी माझ्या हसबंडचा असा हात घट्ट पकडून ठेवून अक्षरशः रडत होती, की कारण इतकं प्रयत्न करून, इतकं बेडस करून 6 महिन्यापर्यंत पोहोचलो होतो आणि आता डॉक्टर म्हणतात की वी कॅन कंटिन्यू. तर तुम्हाला सांगते की तो दिवस माझी आई बाहेर रडत बसलेली होती आणि डॉक्टरांच्या म्हणजे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर 8:30 वाजता आले. सिस्टरला सांगितलं पेशंटला रेडी करा. 12 वाजता डॉक्टरांनी सकाळी निर्णय दिला होता की आपल्याला अबॉर्शन करायचं. पण जो म्हणतो ना चमत्कार, युनिव्हर्सल चमत्कार व्हायचा असतो, ब्रह्मांडी ऊर्जांचा चमत्कार. डॉक्टरांनी जेव्हा मला रेडी केलं, ऑपरेशन थिएटरमध्ये न्यायला, एकीकडे ऑपरेशन थिएटर होतं, एकीकडे डॉक्टरांचं कॅबिन होतं. डॉक्टर म्हणे की लेट्स वन टाइम आपण परत सोनोग्राफी करू. आणि ती सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांनी म्हटलं वी कॅन वेट. आणि टचवूड तोच माझा आता मुलगा 18 वर्षाचा होईल. तर ही जी ऊर्जा आहे की डॉक्टरांनी जिथे हात टेकले होते, फर्स्ट टाइम डॉक्टरांनी त्याला बघितल्यावर म्हटलं मिरॅकल. शब्द पहिला काढला होता मिरॅकल. आणि म्हणजे तुम्ही त्या चमत्कारां आयुष्यात घडतात, पण तुमचा ट्रस्ट त्या गोष्टीवर पाहिजे. अशा आयुष्यात माझे अनेक ट्रस्ट आहेत की आमच्याच घरासमोर भयानक माझ्या हसबंडचा आमच्याच गाडीमध्ये कार ऍक्सिडेंट झाला. 3 प्रकार ऍक्सिडेंट. मला तो ऍक्सिडेंटचा आठवणही करायची इच्छा होत नाही लिटरली, पण त्याही एवढ्या भयानक याच्यातनं म्हणजे खरोखर फक्त 2 स्टिचेस लागले, गाडी स्क्रॅप मध्ये द्यावी लागली. तर या ज्या सगळ्या मी आज जे तुम्हाला सांगते की की मी रेकी का बरं फ्रीमध्ये शिकवते, त्याचं कारण माझ्याकडे खूप वेळ आहे म्हणून नाही. आज ज्या रेकीने मला शून्यातनं इथपर्यंत पोहोचवलं, आयुष्यात प्रत्येकाचा शेवटचा क्षण असतो, काहीही सोबत घेऊन जाऊ शकत नाही, पण माझ्या या रेकी ऊर्जातनं आज जे हजारो लोकांच्या जीवनात बदल होतोय आणि त्यांचे जे ब्लेसिंग्स माझ्या कुटुंबांना मला भेटत आहे, ही माझी खरी कमाई आहे. तुम्ही दिलेले 6,000 जी फी असते आपली सेकंड थर्ड लेवलची, ती 6,000 फीचं तर मी तुम्हाला मल्टिपल देऊन टाकते. त्याच्यात रेकी मास्टर लेवल, रेकी सेकंड लेवल, क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउसिंग, 4 कोर्सेस विथ लाईफ टाईम ऍक्सेस देत असते.
ते तर माझा स्टाफ मेंटेनन्स, तुम्हाला रेकॉर्डिंग आणि झूम सगळं करता करता लाईफ टाईम ऍक्सेस मध्ये तर ती फी केव्हाची केव्हा संपून जाते. पण तरी देखील का मी वेड्यासारखे काम करते, कारण एवढं लक्षात आलेलं आहे की सगळ्यात महत्वाचं कर्म जर काही असेल, पुण्य काही असेल ना, एखाद्याच्या चेहऱ्यावर स्माइल क्रिएट करणं. आणि आय एम वर्किंग दॅट. आज हजारो लोकांच्या चेहऱ्यावर ते स्माइल क्रिएट केल्याचा आनंद मला अनुभवायला मिळतो. उससे जे बढिया ब्लेसिंग नाहीये. आणि खरोखर रेकीला जेव्हा तुम्ही कनेक्ट होता आणि तर रेकी मागता मागता थकाल, रेकी तुम्हाला देता देता थकणार नाही. इतकं सुंदर ऊर्जांचं स्रोत आहे. रेकीला तुम्ही मागता मागता थकाल, रेकी तुम्हाला देता देता थकणार नाही. एवढं सुंदर आयुष्य तुम्ही या दिव्य रेकीतनं जगू शकता, लोकांच्या जीवनामध्ये तो अनुभव आणू शकता. आता या रेकी शिकायला योग्यतेची गरज नाही आहे की बा तुम्ही डॉक्टरच झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे. नाही, 10 वर्षाच्या पलीकडच्या कुठल्याही व्यक्तीला, मुलांना आपण रेकी शिकवू शकतो. 70-80 वर्षाचे. शिक्षणाचं बंधन नाही आहे, वयाचं बंधन नाही आहे. इथे डॉक्टरांना सुद्धा अभ्यास करून ठरवावं लागतं की पेशंटला किती ml चा डोस द्यायचा वयानुसार, किती mgचं इंजेक्शन द्यायचं, हे गोळी द्यायची हे ठरवावं लागतं. पण रेकी इथे स्वतः ठरवते की समोरच्या व्यक्तीची गरज काय, तेवढीच तुमच्या हातातनं प्रवाहित होते आणि तो प्रवाह आपोआप थांबून जातो. एवढा सुंदर अनुभव आपण घेतो. प्रॅक्टिकली आपण उद्या परवामध्ये तो अनुभव घेणार आहे की जिथून तुमच्या स्पर्शातनं रेकी ऊर्जांचा उपयोग तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी करू शकणार आहे. हा, सगळ्यात सांगायचा महत्वाचा मुद्दा, उद्या सकाळी 5:30 वाजता, पहाटे 5:30 वाजता शार्प आपला रेकीचा शक्तिपात होणार आहे, लेवल 1चा. सो जे लोक 10 दिवस सेशन करतील आणि शक्तिपात अटेंड करणार नाही, त्यांना रेकीचा फायदा होणे नाही. शक्तिपात सगळ्यात महत्वाचं आहे. शक्तिपात म्हणजे ऊर्जांचं एक्सचेंज. आता विदाऊट शक्तिपात अच्छा. सुद्धा रेकीचा उपयोग तुम्ही करू शकता. पण त्यासाठी भगवान बुद्धांनी जशी 12 वर्ष तपश्चर्या केली, ऋषीमुनींनी शेकडो वर्ष तपश्चर्या केली, तुम्हाला सुद्धा तपश्चर्याला जावं लागेल. घरदार सगळं सोडून 10 दिवसाची विपश्यनेला आपल्याला मोबाईल आणि घरदार सोडून आपण जाऊ शकत नाही. मग पॉसिबल आहे का? मग डॉक्टर मिकावसेंनी त्याच्यावर सुंदर उपाय दिला, एनर्जी एक्सचेंज. एक रेकी ग्रँडमास्टर दुसऱ्या साधकांना तयार करू शकतो. जसं गुरुकडनं गुरुमंत्र मिळतो, त्याच पद्धतीने रेकीची ही दीक्षा तुम्ही ग्रहण करून स्वतःच्यासाठी आणि इतरांसाठी वापरू शकता. आता प्रश्न पडेल, रेकीची दीक्षा घेतल्यावर काही खाण्यापिण्यावर बंधनं आहेत का? आपल्यापेक्षा हजारो साधक विदेशांमध्ये रेकीचे उपलब्ध आहेत. ठीक आहे, आपल्यापेक्षा हजारो रेकी साधक विदेशांमध्ये उपलब्ध आहेत. आणि हे रेकी साधक त्यांचा आहार आहे तुम्हाला माहिती आहे, विहार आहे माहिती आहे, तरी देखील ते रेकीची प्रॅक्टिस करतात. त्याच्यामुळे रेकीला ना आंघोळीचं बंधन आहे, ना खाण्यापिण्याचं बंधन आहे. फक्त रेकीचे 5 तत्वांसोबत आपण जर जीवन जगलो तर आपल्याला तिथे उत्तम रिझल्ट येऊ शकतो. 10 वर्षाच्या पलीकडे आपण रेकीची शक्तिपात ग्रहण करू शकतो. 10 वर्ष पूर्ण असेल असं आपल्या मुलांना आपण हा शक्तिपात देऊ शकतो. ठीक आहे. रेकीद्वारा आपल्या स्थूल शरीरासोबत मनोमय शरीराचं देखील प्रभावीपणे इफेक्ट होतो आणि म्हणून रूट कॉज पासून आपले आजार दूर होतात. कारण बघा, मेडिकल सायन्समध्ये जर एखादं कुणी आहे का इथे शुगर पेशंट, एनीवन, ज्यांना शुगरची गोळी चालू असेल, कोण आहे? मला तुम्हाला पण आहे. ओके. हा आहे. हो. किती दिवसांपासून आधी शुगर डिटेक्ट झाला? आता 2 वर्ष. 2 वर्ष झाले. 2 वर्ष. गोळी हा. किती वेळा घेताय? सकाळी 1 mg ची आहे, सकाळी 1, संध्याकाळी 1. सकाळी 1, संध्याकाळी 1. आता मला सांगा, आपण गोळी किंवा औषध घेतो, ते लाईफ टाईम औषध घेण्यासाठी घेतो की शॉर्ट टाइम साठी घेतो? शॉर्ट टर्म. शॉर्ट टाइम साठी पण पाहिजे. मग आता आपण बघतो, तुम्हाला तर 2 वर्ष झाले, पण काही लोक 10 वर्षापासून हे औषध घेत आहे, 15 वर्षापासून घेतात आहे आणि गोळ्यांचा डोस वाढतोय. मग मला सांगा, नाही जर मला. शुगर कंट्रोल झाला असता हम्म. तर मग गोळ्यांचा डोस वाढला असता का भविष्यात? नसता. म्हणजे ती गोळी फक्त काय करते आहे, तुमचा शुगर कंट्रोल करत आहे. सोचो थोडा, दिमाग को जोर दो. शुगर, आणि ते हम्म. कुठे कंट्रोल करत आहे? ग्लुकोमीटरवर. म्हणजे हम्म. रक्तातलं साखरेचं प्रमाण जर कमी दाखवत आहे ग्लुकोमीटर, याचा अर्थ ते जे एक्सेस शुगर आहे ते बनणं बंद झालं का हम्म. गोळी देते? नाही, नाही बंद झालं. ते बनत आहे तसे अजूनही.
आणि म्हणूनच हम्म. तुमच्या शरीराच्या इतर ऑर्गनवर त्याचा इफेक्ट होतोय. हळूहळू बरोबर. हो. तुमचं बाकीचं न्यूरोपॅथी किंवा मग बघा मल्टिपल ऑर्गन फेल्युअर कडे जे लोक जातात त्याचं रिझन काय आहे की ते कंटिन्यू गोळ्या घेऊन फक्त ब्लड मध्ये कंट्रोल असलेली शुगर इंटरनली शरीराला कुठंतरी डॅमेज करत असते. इट इज द रियलिटी. थोड़ा पढ़ाई करो तो गूगल पे या फिर बहुत सारे डॉक्टर भी इस पे रिसर्च करे, मिल जाएगा. बरोबर आहे. मग आता हम्म. एक लक्षात घ्या, पण शुगर ठीक होतो बिना औषध, म्हणजे औषधं डॉक्टर स्वतः बंद करतात. तर तुम्हाला त्याचं रिझन सांगते. हा जो आजार आहे, मल्टिपल आजार, शुगर, बीपी, थायरॉइड, हा जो आजार आहे हा फक्त आणि फक्त तुमच्या जीवनातल्या लाईफस्टाईल मधनं येतो किंवा तुम्ही घेतलेल्या ट्रेस मधनं येत असतो. स्ट्रेस लेवल जी वाढते तुमची, बरोबर. बघून घ्या. ज्या दिवशी तुम्ही तणाव जास्त घेतला त्या दिवशी तुमचं बीपी शुगर वाढतं. चक्कर वाढते. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे हा लाइफस्टाइल डिसऑर्डर है. आपको लगता बरोबर. है कि गोलियां लेके आप कंट्रोल पे करोगे पर ठीक नहीं हो सकते. ठीक होने के लिए क्या हुआ, आपण काहीतरी लाईफस्टाईल मध्ये कारण दिले आजारांसाठी. जेव्हा तुम्ही या बरोबर. कारणांना दूर कराल, जेव्हा तुम्ही या कारणांना दूर कराल तर आपोआप तुमच्या जीवनातले आजार देखील दूर होऊन जातील. आलं लक्षात. बरोबर. हम्म. तर या पद्धतीने म्हणजे काय की हमने रीजन, नेचुरोपॅथी सर्व सांगते. ऍज अ नेचुरोपैथी डॉक्टर मैं तुम्हाला हे सांगेल, अगर हमारे जिंदगी में कोई बीमारी है तो उस बीमारी के लिए हमने कारण दिया है. कारण हटा दो बीमारी अपने आप हट जाएंगी. संपेल. कारण हटा दो बीमारी अपने आप हट जाएंगी. पण आपण काय करतो, कारणांना हटवण्यापेक्षा आपण कशावर फोकस करत असतो, बिमारी. गोळ्या खाण्यावर. गोळ्या खाण्यात. आणि म्हणून सांगते की गोळ्या तोपर्यंतच घ्यायच्या, डॉक्टर स्वतः तुमच्या गोळ्या बंद केल्या पाहिजे अशा तुमच्या लाईफस्टाईल. आणि रेकी ती ऊर्जा आहे की तुमच्या त्या जे बिघडलेला डॅमेज आहे, तुम्ही थोडं लाईफस्टाईल, रेकी ऊर्जा आणि आहार याच्यावर वर्क केलं तर आज आपल्याकडे कितीतरी स्टुडंटचे टेस्टिमोनियल आहेत ज्यांच्या बीपी, शुगर आणि थायरॉइडच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत. आलं लक्षात. बीपी, शुगर आणि बरोबर. थायरॉइडच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत. हा अनुभव आपण घेतलेला आहे. चला पुढे जाऊ आपण. एक लक्षात घ्या, रेकीमध्ये 5 लेवल आहेत. एक प्रथमा लेवल, एक सेकंड लेवल, एक थर्ड आणि एक मास्टर. तर पहिले रेकी काय करते, तुमच्या लाईफमध्ये येणाऱ्या म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सला दूर करते. काय आहे, घेऊन घे. ओके. तर रेकी प्रथम लेवलमध्ये तुम्ही स्पर्शाच्या माध्यमातून हील करू शकणार. हे प्रॅक्टिकल आपण आता 2 ते 3 दिवसात शिकणार आहे की टचच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला सोबत इतरांना हील करणार आहे. ठीक आहे. दुसरं डिस्टन्स हिलिंगचं प्रॅक्टिकल, जे मी तुमचं हिलिंग करून देणार आहे सगळ्यांचं, हे प्रॅक्टिकल देखील तुम्ही बघणार आहे. म्हणजे रेकी जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग पोहोचवू शकते, जे सेकंड लेवलमध्ये प्रॅक्टिकली तुम्ही करू शकणार आहे. जे लोक सेकंड लेवलला येतील ते प्रॅक्टिकली तो अनुभव घेतील की तुमच्या स्पर्शातनं तुम्ही जगाच्या पाठीवर तुमच्या अमेरिकाला, इंग्लंडला सुद्धा नातेवाईक असतील त्यांना तुम्ही हील करू शकणार आहे. आणि थर्ड लेवलमध्ये तुमची एनर्जी ही 100% होते. तुमची एनर्जी काय होत असते, 100% एनर्जीनी तुम्ही काम करू शकता स्वतःच्या जीवनामध्ये. आणि त्याच्यानंतर ग्रँड मास्टर लेवल. तर आपल्याला एक सर्वसामान्य एक चांगला हिलर बनण्यासाठी थर्ड लेवल इनफ आहे. आणि ग्रँड मास्टर लेवल जी आहे त्या लेवलमध्ये तुम्ही माझ्यासारखं ट्रेनिंग घेऊ शकता. आज माझे शेकडो विद्यार्थी ट्रेनिंग घेत आहेत मार्केटमध्ये. तुम्ही जर ऍड बघितली, योगेश अहिरे सर असतील, मोनिका बडणके असेल, ज्योती पवार असेल, शलाका चौधरी असेल, सुप्रिया सोनल असेल, असे अनेक नावं आहेत जे माझे विद्यार्थी आहेत, जे माझ्यासारखे ऍड लावून ऍज अ ट्रेनर म्हणून वर्क करून राहिलेले आहेत. तुम्ही देखील या पद्धतीने, ते कुणासाठी, ऍज अ प्रोफेशनली कुणाला ट्रेनर बनायचं असेल त्यांच्यासाठी आहे. ओके. तर रेकी बद्दल अजून थोडी माहिती घेऊया. रेकी करण्याची इच्छा होण्यासाठी रेकी वाहक बनणं गरजेचं आहे. म्हणजे अट्युनमेंट घेणं अत्यंत महत्वाचं आहे. विदाऊट अट्युनमेंट आपण याचा वापर करू शकत नाही. रेकी प्रॅक्टिससाठी जर एक घराचा कोपरा तुम्ही निश्चित केला आणि तिथे बाल्कनी असो, टेरेस असो किंवा तुमच्या घरात एखादा कोपऱ्यामध्ये रोज तिथे साधना केली तर लोक तुमच्या घरात येण्यावर म्हणतील तुमच्या घरातली एनर्जी काहीतरी सकारात्मक आणि खूप वेगळी वाटत आहे. लोकांना त्या एनर्जीज फील होतील की तुम्ही त्या पॉझिटिव्हिटीने त्या एनर्जीला फील करता आहे. हो हस्तस्पर्श नेहमी हलका ठेवायचा. रेकीचा उपचार जेव्हा द्याल ना, हस्तस्पर्श हलका, हाताचा कपशेप, हाताचा कपशेप राहील, हस्तस्पर्श हलका राहील. आणि ही रेकीची ऊर्जेची प्रॅक्टिस करताना कधी तुम्हाला थंड, गरम,
कधी अशी राऊंड राऊंड फिरणारी ऊर्जा, असं वेगवेगळा अनुभव तुम्हाला रेकीचा येणार आहे. कुणाला थंड जाणवेल, कुणाला गरम जाणवेल, कुणाला राऊंड राऊंड फिरणारी ऊर्जा, कुणाला मुंग्या आल्यासारखं जाणवेल. पण प्रत्येकाच्या शरीरानुसार जाणवत असलेली एनर्जी ही डिफरंट राहणार आहे. कधी कधी तुम्ही जेव्हा रेकीचं हिलिंग द्याल, पेशंट झोपला असेल तरी देखील त्याला रेकी ऊर्जा प्राप्त होईल. रेकी वाहक बनने के बाद पहिले 21 दिवस आपला स्वयंशुद्धीकरण कालावधी असतो. वी हॅव टू क्लीन अवर सेल्फ. कारण आपलेही काही ब्लॉकेजेस असतात इनर लेवलवर, बॉडी लेवलवर. तर स्वयंशुद्धीकरण कालावधी म्हटला जातो. नाही तर लेवल 1 ची शक्तिपात झाल्या झाल्या लोक काय म्हणतात, चलो अभी मैं रेडी हूं उपचार करने के लिए. ऐसा नाही होता. बरोबर आहे. कारण आपल्याही मर्यादा आहेत. समजा एक 20 लिटरचा माठ आहे, तो 20 लिटरच पाणी बाहेर वाटू शकेल. दुसऱ्या पाण्यासाठी त्याला भरावं लागेल. त्याच पद्धतीने दैनंदिन लेवलवर आपल्याला स्वतः रेकीची प्रॅक्टिस करून मग लोकांपर्यंत ती पोहोचवायची आहे. डॉक्टर मिकॉसननी रेकी प्रॅक्टिससाठी 24 पॉईंट सांगितलेले आहे. किती पॉईंट सांगितलेले आहे? 24 पॉईंट सांगितलेले आहेत. 24 पॉईंट सांगितलेले आहे. या 24 पॉईंटचा वापर आपण स्वतःसाठी आणि इतरांसाठी करू शकतो. रेकी उपचार लेते समय आरंभ चेहरे से कीजिए. म्हणजे किंवा मग जिथे तुम्हाला दुखत आहे तिथे ते प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे. त्याची काळजी करू नका. तुम्हाला कशा पद्धतीने हील करणार आहे. तर उद्याच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण काय शिकणार आहे माहितीये का? तुमच्या शब्दांनी मिठाचा खारटपणा कमी होणार आहे. तुमच्या शब्दांनी तुम्ही पाण्याला आदेश देणार आहे की बाबा तुझी चव नारळाच्या पाण्यासारखी झाली आहे किंवा मंदिराच्या तीर्थासारखी झालेली आहे. हे प्रॅक्टिस पण कोण करू शकेल? जे उद्या पहिले सकाळी पहाटे 5:30 वाजता जागे होतील. आपल्या लक्षात 5:30 वाजता सर्वप्रथम जे लोक जागे होतील त्यांच्यासाठीच त्यांना हे जाणवणार आहे. अदरवाइज उनको कुछ फील नहीं होगा. ये भी बात ध्यान में रखो. ठीक आहे. तर कुणाच्या तरी याच्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. त्याच्यानंतर उद्या आपण एनर्जी बॉल पण काढणार आहे आणि या एनर्जीचं तुमच्या स्पर्शातनं उद्या तुम्ही प्रॅक्टिकली बघणार आहे की तुमच्या टचनी तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार आहे. अमेझिंग. काय वाटतं, होईल की नाही होईल? होईल. पक्का ना? हे प्रॅक्टिकल उद्या करणार आहे आपण. तर त्याच्यासाठी 5:30 वाजता पहिले उद्या अटेंड करावं लागेल. लिंक हीच राहणार आहे. ओके. तुम्ही तुमच्या घरच्या सदस्यांना देखील अटेंडमेंटसाठी बसवू शकता. काही प्रॉब्लेम नाही आहे. लेवल 1 सगळ्यांसाठी फ्री आहे. पण लेवल 2, लेवल 3 ला आपण ते अलाउ करत नाही. ओके. तर आता आपण बघणार आहे औरा. व्हॉट इज औरा? बोल बेटा, काय म्हणते? बऱ्याच वेळचा हँडल्स केलाय तू. शक्तिपात केले चालेल. किती वर्षाची आहे तू? 11. बिलकुल घेऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही. ओके. चलो डन. उद्या सकाळी Thank you. 5:30. थँक्यू. ओके. आणि खरोखर लहान मुलांना तुम्ही शक्तिपात द्या. 10 वर्षाच्या पलीकडचे. आपल्याकडे असे बरेचसे स्टुडंट आहे आपले की ज्या घरच्या बिकट परिस्थितीत फॅमिलीच्या सोबत राहू शकतात. आपल्याकडे एक मुलगा आहे, त्याच्या तो 11 वर्षाचा असताना त्याच्या बाबांची जेव्हा डेथ झाली तर तो आपल्या आईला सांभाळतोय हिलिंग करून. आई आजारी असताना सोपं नाही राहत एवढ्या छोट्या मुलांमध्ये इतकं अनुभव येण्यासाठी. तर पुढच्या पिढीला संस्कारक्षम करण्यासाठी त्यांना रेकीचे 5 तत्व, आजच्या दिवस चिंता करणार नाही, आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही, आजच्या दिवस मी माझे सर्व कामं बरोबर करणार. हे 5 तत्व जेव्हा मुलांमध्ये रुजवतात, मोठ्यांचा आणि प्राणीमात्राचा रिस्पेक्ट करणार, तर त्याच्यानंतर कारण आजच्या पिढीला संस्कारांची खूप गरज आहे. आणि जर तुम्ही रेकी ऊर्जांशी जोडलात तर कमी वयामध्ये आपले मुलं काहीतरी घडू शकतात. नाहीतर आज मोबाईल किंवा बाकीच्या गोष्टींच्या आहारी जाऊन हेच मुलं आपल्या कुटुंबासाठी थोडं नुकसान करतात. म्हणजे मागे एका 17 वर्षाच्या मुलांनी आई वडील खूप मोठे, कारण लहानपणापासून घरात पैसा बघितला, सगळं बघितलं, 25 लाखाच्या बाईकसाठी त्यांनी आपल्या आई बाबांना रात्रभर घरच्या बाहेर ठेवलं होतं. एक केस अशी होती की तो आपल्या घरातलं सगळं तोडफोड करतो. वाय दिस इज हॅपनिंग? कारण कुठंतरी काहीतरी जी जवळीक आहे ना ती तुटलेली आहे. आणि असं म्हणा की औरा डॅमेज झालेला आहे, सांगायचा मुद्दा. औरा कोणी शब्द ऐकलेला? ह्युमन औरा माहिती आहे? एनिवन नोज?
औरा शब्द काय आहे? तुम्ही देवाच्या फोटोच्या पाठीमागे एक प्रकाशाचं वलय बघता. ईश्वराने आपल्याला तसंच एक प्रत्येक व्यक्तीला आणि वस्तूला ते सुरक्षित संदेश दिलेला आहे. प्रत्येक व्यक्तीला आणि वस्तूला. मी आता तुम्हाला वाटलंच ते दाखवते सुद्धा, तो औरा कशा पद्धतीने काम करतो आणि औरा कसा असतो. पहिले आपण बघूया. तुम्ही तुमच्या नोटबुकवर पण ड्रॉ करू शकता. नोट. बघा, तुमच्या समोर मी आता इथे डॉट ड्रॉ करते. आता त्या डॉटकडे एकटक बघा. तुम्हाला त्या डॉटच्या अवतीभोवती एक प्रकाशाचं वलय दिसेल. दिसलं? हे बरोबर दिसतं. दिसतं ना? हा या पॉइंटचा औरा आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकवर पण ड्रॉ करू शकता. मी ड्रॉ केलाय म्हणून नाही, तुम्ही तुमच्या नोटबुकवर पण ड्रॉ करून बघा. यू कॅन सी द औरा त्या पॉइंटला. म्हणजे प्रत्येक पॉइंटला सुद्धा औरा आहे, तर प्रत्येक वस्तूला पण आपण आता औरा बघणार आहे. ज्यांना पॉइंटचा दिसला त्यांनी बघा, आता मी आय एम नॉट टॉकिंग अबाउट शॅडो, प्रकाशाची लाईन. ठीक आहे. आता या पेनाला सुद्धा औरा बघा. इथे ही बघा, ही जी लाईन दिसत आहे, शॅडो नाही आहे, प्रकाशाची लाईन आहे. दिसत आहे? हे बघा, ही इथे पेनाच्या अगदी लगत चिटकून एक व्हाईट लाईट आहे. इकडे ही शॅडो आहे, शॅडोच्या आतमध्ये एक ब्राईट लाईट आहे. तर हा काय आहे? हा पेनाचा औरा आहे. ठीक आहे. आता मी माझा हात ठेवते. मी शॅडो बद्दल बोलत नाहीये, ब्राईट लाईट बद्दल बोलते. एक औराची लाईट आहे. बघा, दिसतेय का? हम्म, आहे. दिसतं. बघा, इथे ही क्लिअर ओळखायला येतं. या पोर्शन मध्ये हे इथे दिसत आहे, इथे दिसत आहे. बघा, इथे शॅडोच्या आधी एक प्रकाशाची लाईट दिसत आहे. दिसत आहे? म्हणजेच हम्म, काय की औरा हा असतो. आता आपण एका पॉइंटचा, एखाद्या वस्तूचा बघितला. आता तुम्ही माझ्या नोटस्टिपवर लक्ष केंद्रित करा. यू कॅन सी माय औरा. इथे तुम्हाला असं प्रकाशाचं वलय जाणवेल. दिसला? हम्म, दिसतो. ओके. नोटस्टिपवर लक्ष केंद्रित करा. आता औरा बघण्यासाठी नाही, मी फक्त तुम्हाला प्रॅक्टिकली सिद्ध केलं की प्रत्येक वस्तू आणि व्यक्तीला औरा असतो. औरा बघणं आपलं काम नाहीये. आपल्याला औरा का बघायचा? वी हॅव टू क्लीन निगेटिव्ह एनर्जी. कळत न कळत आपण हे प्रॅक्टिकली मी आता तुम्हाला दाखवणार आहे की जर तुमच्या आजूबाजूला नकारात्मक लोक असतील, तुम्ही जर एखाद्या लग्न समारंभाला गेला, मूवी मध्ये गेला किंवा एखाद्या एक्झिबिशन मध्ये गेला जिथे खूप गर्दी आहे, रेल्वे स्टेशनवर खूप गर्दी आहे, तिकडनं आल्यावर डोकं दुखतं किंवा चिडचिड वाटतं, किसके साथ घटित व्हायचा? झालं असं? डोकं दुखणं, चिडचिड वाटणं का बरं घडतं ते चिडचिड वाटणं? कारण अनेको एनर्जीच्या फ्लो मध्ये आपण कनेक्ट करतो, अनेको एनर्जीच्या फ्लो मध्ये कनेक्ट करतो आणि म्हणून आपल्याला डोकेदुखी किंवा चिडचिड वाटणं स्वाभाविक आहे. डोकेदुखी किंवा चिडचिड वाटणं स्वाभाविक आहे त्या निगेटिव्ह एनर्जीच्या फेजमध्ये. जेव्हा आपण स्वतःला सप्रेस होऊन जातो तेव्हा मग बाहेरून आल्यावर चिडचिड वाटतं. मग असंच तुम्हाला काय वाटतं, घरातले सगळेच लोक पॉझिटिव्ह आहेत का? घरच्यांची नाही, एनर्जी अफेक्ट करते का? नाही. आता प्रॅक्टिकली तुमच्या घरात जर आत्ता कोणी असेल तर मी तुम्हाला प्रॅक्टिकली सिद्ध करते की दोन लोक एकत्र आल्यावर त्यांची एनर्जी एकमेकांमध्ये अटॅच होत असते. एनिवन कुणाकडे आहे? पटकन सिद्ध करू आपण प्रॅक्टिकली. दोन व्यक्ती एकत्रित आल्यावर त्यांची एनर्जी तुम्हाला अफेक्ट करत असते. हँडरेस करा कुणाकडे असेल एखादी व्यक्ती प्रॅक्टिकल करायला.
आणि हे प्रॅक्टिकल तुम्ही तुमच्या घरी पण नंतर करू शकणार. सांगायचा मुद्दा काय की दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात त्यांची एनर्जी तुम्हाला फील होत असते. कोणी असेल की हँडल्स करा, मग मी प्रॅक्टिकल घेऊ शकेल. अश्विनी मॅडम अनम्यूट करा. कोण आहे घरी? मुलगी आहे माझी. चला दोघी समोरासमोर उभ्या राहा, थोडस 5 ते 7 फुटाच्या अंतराने. ओके, लांब लांब उभ्या राहा, थोडस लांब लांब, जेवढं लांब जाऊ शकता. समोरासमोर उभं राहायचंय असं. समोरासमोर उभं राहा. आता दोन्ही हात रब करा. तू पण कर बेटा, हँड रब कर. आणि हात असे ठेव. तू सिंपल हात असे ठेव बेटा, स्टेबल हात असे ठेव. हा, तुम्ही आता हळूवार चालत जा तिच्याकडे. एक लेवल असेल की तुम्हाला ते टच करेल ती एनर्जी. काहीतरी असं दोन हातांमध्ये मॅग्नेटिक एनर्जी तुम्हाला जाणवेल. जाणवते? ओके, जाणवलं? हो हो जाणवते. काय जाणवत आहे? दोन हातांमध्ये काय जाणवत आहे? हा, एकमेकांकडे असे हात आपोआप ओढले जात आहेत आणि ओढलं राऊंड राऊंड जातं. फिरण्याची एनर्जी याचाच अर्थ जाणवते. काय की तुमच्या दोघांची विदाऊट एनी टच एक एनर्जीचा फ्लो कुठेतरी तुम्हाला फील होत आहे. बरोबर आहे. मग आपण अशाच घरामध्ये जर 4-5 लोक असतील तर त्यांची एनर्जी देखील आपल्या एनर्जीला. ठीक आहे मॅडम, बसून जा, थँक्यू. तर या प्रॅक्टिकल मध्ये आपण बघितलं की दोन लोकांची एनर्जी कळत नकळत एकमेकांना टच करते. काय करते? दोन लोकांची एनर्जी कळत नकळत एकमेकांना टच करते. आणि जर का ही चांगली एनर्जी असेल, म्हणजे चांगल्या लोक आपल्या बाजूला असेल तर पॉझिटिव्ह वाटेल. आणि जर का ही लोक, म्हणून आपल्या घरी एखादा पाहुणा आला तर कधी कधी घर प्रसन्न वाटतं, आणि एखादा पाहुणा आला तर आपल्याला हा केव्हा उठून जाईल अशी फिलिंग येते. का बरं? त्याच्या औराची एनर्जी कळत नकळत तुमच्यापर्यंत टच करते आणि तुम्हाला तो पाहुणा घरात नकोसा वाटतो. बरोबर आहे. याच पद्धतीने तुम्ही एखाद्या घरात गेलात तर तुम्हाला तिथे छान वाटतं, कारण त्या घराची एनर्जी किंवा त्या घरातल्या व्यक्तींची एनर्जी, जसं म्हटलं ना मगाशी मी सांगितलं, आपण 3 घरात राहत असतो. एक आपलं शरीर, ज्या राहत्या घरात तो, आणि ज्या वातावरणात आपण जातो त्या वातावरणात देखील आपली एनर्जी अफेक्ट होत असते. मग कळत नकळत म्हणून आपल्याला म्हटलं जातं की नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलं पाहिजे. जर का आपण नकारात्मक लोकांच्या संगतीत राहिलं तर मग काय होईल? निगेटिव्ह औरा अट्रॅक्ट करणार. आणि कळत नकळत आपलं माइंड चिडचिड आणि नकारात्मक ऊर्जांना ग्रहण करणार. आलं का लक्षात? चिडचिड होऊन नकारात्मक ऊर्जांना आपण ग्रहण करणार. तर काय आपल्याला अशी निगेटिव्हिटी पाहिजे जीवनामध्ये? निश्चितच नाही पाहिजे. मग आपल्याला नेहमी चांगल्या लोकांची संगत आणि त्याच्यावरती पॉझिटिव्ह ऊर्जा पाहिजे. म्हणून रेकी ऊर्जा आपल्याला शिकायची आहे की आपण आपला एनर्जी कशा पद्धतीने स्ट्रॉंग करू शकू. कारण बघा, आप जिम करके क्या कर सकोगे? बॉडी को एक पॉझिटिव्ह चांगल्या आहाराने. पण जी इंटरनल इनबॅलन्स एनर्जी आहे, औराची एनर्जी वाढवायची आहे, तर एक्स्ट्रा सुपर पॉवर लागेल, जी फक्त आहार किंवा बाकीच्या याच्यातनं मिळणार नाही. पण रेकी ऊर्जा तुमच्या जीवनात आली की तुम्ही आहारालाही चार्ज कराल, अन्नालाही चार्ज कराल, रूमलाही चार्ज कराल, कपड्यांनाही चार्ज कराल, वस्तूंनाही चार्ज कराल. म्हणजे सर्वत्र तुम्ही काय करू शकाल? पॉझिटिव्ह एनर्जीचा फ्लो क्रिएट करू शकणार. आणि त्यासाठी उद्याचा शक्तिपात घेणं, पहाटे 5:30 वाजता शार्प याच लिंकवर कनेक्ट करणं गरजेचं आहे. किती वाजता? शार्प 5:30 वाजता तुम्हाला याच लिंकवर कनेक्ट करायचं आहे. तरच तुम्ही उद्याचं अन्न पाणी चार्ज करणं, पाण्याचं प्रॅक्टिकल, मिठाचा खारटपणा कमी करायचं प्रॅक्टिकल, किंवा स्पर्शाच्या माध्यमातून स्वतःला हील करायचं प्रॅक्टिकल उद्या करू शकणार आहे. मग उद्या शक्तिपातासाठी नियम काय आहे? व्हिडिओ ऑन करून बसायचं आहे. कसं बसायचं आहे? व्हिडिओ ऑन करून. रूट चक्रापर्यंत तुम्ही दिसणं गरजेचं आहे. हेडफोन लावायचा नाही. सकाळची वेळ आहे, बाकीच्या घरचे झोपलेले आहे, अंधारात बसायचं नाही. तुमचं मला दिसणं गरजेचं आहे. नाही तर म्हणावं लागतं व्हिडिओ ऑन करा. नावाने जॉईन करायचं, मोबाईलच्या नावाने. आता एक मॅडम जो पीके नावाने जॉईन झालेले आहेत,
एक मॅडम विवो नावाने जॉईन झालेले आहेत असं चालणार नाही. मोबाईलचं नाव किंवा शॉर्ट फॉर्म नाही, स्वतःच्या नावाने जॉईन करा. कारण आपला ऑनलाईन डिस्टन्सचा शक्तिपात असतो. तर त्याच्यामुळे आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, डिस्टन्सनी शक्तिपात देता येतो का? त्याच्यासाठी व्यक्ती समोर असणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने दिव्य रेखी शक्ती आपण जगाच्या पाठीवर कुठेही डिस्टन्सने पाठवू शकतो, त्याच्यासाठी कशाचा वापर करतो आपण? सिम्बॉलचा. त्याच सिम्बॉल्सनी आपण रेखीच्या शक्तिपाताचा देखील उपयोग करून शक्तिपाताच्या सकारात्मक ऊर्जा समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकतो. ठीक आहे. तर नवीन सगळे प्रॅक्टिकल आता आवश्यक आहे आपले. सगळे जे आहेत ते उद्याच्या सेशनमध्ये आपले प्रॅक्टिकल सेशन होणार आहे उद्यापासनं. पण ते कोण करू शकणार आहे? जे उद्या पहाटे 4:30 वाजता शक्तिपाताला अटेंड राहतील. शक्तिपात डबल घेण्याची गरज नाही आहे, ऍक्टिव्हेशन डबल करण्याची गरज आहे. ते ऍक्टिव्हेशन आपण उद्या दुपारच्या सेशनमध्ये करणार आहोत. ओके. सो यहाँ तक किसी का कोई सवाल? पूनम मॅडम बोला. मला हे विचारायचं होतं, जे काही तुम्ही शिकवलेलं आहे आठपर्यंत, तर ते तिथे काही नोट्स वगैरे भेटेल का आम्हाला? तुम्हाला पूर्ण पीडीएफ भेटणार आहे. रेकॉर्डिंग तर रोजच्या रोज भेटूनच राहिलाय. फक्त आपण लेवल 1चं सर्टिफिकेट त्यांनाच देतो जे सेकंड थर्ड लेवलला येतात. त्याचे मागे कारण पहिल्या 2 बॅचेसमध्ये जो मी स्टार्टिंगला फ्रीची बॅच चालू केली, आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही ज्या कम्युनिटीत आहे तिथे 1000-1500 लोक असतात. ऍक्च्युअल क्लासमध्ये किती आहेत? आजची संख्या पकडली तर 205, 213-14 पर्यंत ती होती. सर्टिफिकेटसाठी फॉर्म मला आले होते 450. 200 लोकांनी क्लास अटेंड केल्यावर 450 लोकांना सर्टिफिकेट देणं पॉसिबल नसतं. कारण मग ते जे लोक प्रॅक्टिसलाही नव्हते, जे लोक अटेनमेंटलाही नसते, म्हणून या पद्धतीने आपण लेव्हल 1चे सर्टिफिकेट देणं बंद केले. लेव्हल 2ला येणारा प्रत्येक व्यक्ती लेव्हल 1चा शक्तिपात करून येतो, म्हणून डेफिनेटली आपण त्याला तो रिझल्ट देऊ शकतो. क्लिअर? तर लेवल 3 म्हणजे हे ग्रँड मास्टर लेवल आहे ते. नो, लेव्हल 4 मीन्स ग्रँड मास्टर, 4 अँड 5. लेवल 2 म्हणजे डिस्टन्स हिलिंग, लेवल 3 म्हणजे स्वतःचा 100. 100% ऊर्जांनी तुम्ही हे करू शकता. डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहे एका सेशनमध्ये आपण, की लेवल 2 आणि लेवल 4 आणि 5 मिळून आपले ग्रँडमास्टर लेवल तयार होत असते, ज्याच्यात तुम्ही माझ्यासारखं ट्रेनिंग देऊ शकता. आणि ते सगळे क्लासेस अजून 10 दिवसाचे असते. ऑल लेवल्स. लेवल 2 लेवल ग्रँडमास्टर माझं 3 महिन्याचा प्रोफेशनल कोर्स आहे. त्याच्यात तुम्हाला 1 लाख पर मंथ अर्न करण्याची स्ट्रॅटेजी दिली जाते. 1 लाख नाही 5 लाख पर्यंत. म्हणजे आता आमचं ते स्ट्रक्चर पूर्ण चेंज होणार आहे. तर नियर अबाउट 3 to 5 लाख पर मंथ पहिलं टार्गेट दिलं जातं. 1 लाखचं मग 3 to 5. पण फक्त पैशासाठी नाही, कारण इथे येणारा एक रुपया हा ब्लेसिंग मधनं येतो. देण्याचा भाव शुद्ध असला पाहिजे तरच तिथे प्रगती होऊ शकते, नाही तर नाही. कारण रेकीच्या 5 तत्वांसोबत कसं आहे ना, रेकी मधनं बरेचसे लोक पैसे तर कमवून घेतात, पण मला आनंद आहे की ब्लेसिंग कमवते मी, पैसा तर येईलच. आणि म्हणून माझ्या फीज फक्त मी ग्रँड मास्टरची फी का बरं वाढवणार आहे आता, एकदम 4 पट वाढवणार आहे हे सांगते. त्याचं रिझन आहे, कारण बरेचसे लोक 2-2 लाख 3-3 लाख रुपये आज कमवून राहिले, पण त्यांच्यातली जी मॉरॅलिटी आहे, की जो उद्देश माझा आहे की घराघरात रेकी साधक पोहोचावा आणि त्यांच्या जीवनात तो बदल करावा, तर ते नुसतं पैशाच्या मागे लागलेले आहेत. माझं काय म्हणणं आहे की तो येईल ना, सोबत 1 रुपया जात नाही. मग नुसतं पैशाच्या मागे न लागता तुम्ही तुमचं प्रत्येक कार्य लोककल्याणासाठी असलं पाहिजे. तसे खरे साधक जगाला भेटले पाहिजे. रेकीत म्हणजे मागाल ते देण्याची क्षमता आहे, पण ते लोक फक्त पैसेच मागतात, नैतिकता विसरून जातात. तो एक त्याच्यापुढे मॅडम आम्हाला सगळ्यांना फीस जास्त द्यायला पाहिजे. नाही हो, माझी सेकंड थर्ड लेवलची फक्त 6,000 फी आहे. त्याच्यात लाईफ टाईम ऍक्सेस आहे. ही फी इतकी कमी आहे, जे लोक क्लास ग्रँड मास्टर लेवल मला तिथपर्यंत जायचंय. ग्रँड मास्टरचे तर मी आता ते ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे त्याचं काय चेंज होणार आहे ते सांगेलच. कारण त्याच्यात तुम्हाला त्या स्ट्रॅटेजी, आज विचार करा की आपल्याला पुढे जायचं असतं. आज 6,000 मध्ये लाईफ टाईम ऍक्सेस म्हणजे आता इथे जे बसलेले काही माझे 6-7 वर्ष जुने स्टुडंट आता या बॅचमध्ये मला दिसले 1-2 जण. व्हाय दे आर कनेक्टिंग? कारण मी लाईफ टाईम ऍक्सेस दिलेला आहे प्रत्येक बॅचचा. बाकीच्या क्लासेसमध्ये रिपीटरसाठी सुद्धा पैसे भरावे लागतात. म्हणजे ज्या क्लाससाठी मी 25,000 पे केले, दुसरीच बॅच रिपीट करायला मॅडम फक्त 5,000 डिस्काउंट आहे, तुम्हाला 20,000 परत भरावं लागेल. असं असतं. 4-4.5 लाख रुपये फी मी तुमच्यासाठी पे करते, त्या स्ट्रॅटेजी मी तुमच्यावर अप्लाय करते, म्हणून माझे विद्यार्थी आज 3 आणि 5 लाख रुपये महिना कमवत आहे. हे सगळे रिझन्स आहे की का बरं त्याचं आहे. कारण मला फक्त वो किताबी ज्ञान नाही देणार की फक्त नोट्स वाचलं तर आज चॅट जीपीटी तुम्हाला अख्खं पुस्तक बनवून देते.
प्रश्न तो नाहीये. तुमच्या सोबत कोणीतरी गिरवायला पाहिजे की हे या पद्धतीने प्रॅक्टिस केल्याने हा रिझल्ट येणार आहे. नाही तर सगळीच माहिती गुगलवर युट्यूबवर अवेलेबल आहे. पण का बरं? कारण माझं म्हणजे असं समजा ना की जसं आपल्या सावित्रीबाई फुलेंना वाटत होतं प्रत्येक महिला शिक्षित झाली पाहिजे. मला वाटतं प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे. म्हणजे ती जेव्हा सक्षम होते तेव्हा तिच्या लाईफमध्ये काय बदल होतो हा मी माझ्या आयुष्यातनं स्ट्रगलमधनं बघितलाय. जेव्हा माझा हायएस्ट गोल मी माझ्या भावाला म्हणायची की मला 5,000 रुपये महिना अर्न करण्यासाठी काहीतरी मार्ग सांग. आज 10 महिलांना असं वाटायचं की काहीतरी आपण 10-10 हजाराचा रोजगार द्यावा. आज आपल्या बऱ्याचशा स्टुडंट 1,00,000 प्लसवर काम करत आहे. सो हे आणि त्यांचं ब्लेसिंग भेटतं की नाही भाऊ तुमच्या ह्याच्यातनं बदल झाला किंवा जे हिलर म्हणून काम करतात आहे तर ते ब्लेसिंग सगळ्यात महत्वाचं आहे. ओके. सो उद्या पहाटे शार्प 5:30 वाजता कारण 4 वाजले आपल्याला थोडं थांबावं लागेल. अमोल सर काय म्हणताय तुम्ही? एक कारण नेहमी कंप्लेंट असते की फक्त मॅडम महिलांचीच बोलतात. बोला अमोल सर. नाही मॅम उद्या शक्यपात नाही मॅम तर असं विचारायचं होतं मला की असं ड्रेस वगैरे ब्लॅक वगैरे असं काही आहे का नाही नाही रिस्ट्रिक्शन असं किंवा काही असं असं काही नाही. पण बसायचं मॅम? डब्यापर्यंत जर क्रीम कलर व्हाईट कलर असला ना तर जास्ती आहे. म्हणजे एकदम ब्लॅक कडे जाऊ नका. असं काही मी कलरचं वगैरे नाही सांगत. हा पण जेव्हा आपण पॉझिटिव्ह एनर्जी ग्रहण करतो तर हा तेव्हा जर आपल्याला व्हाईट क्रीम पिंक असं लाईट शेड्स असले तर इट्स ओके. खूप डार्क शेड म्हणजे पर्पल वगैरे चालेल बट तो एकदम ब्लॅक नसावा. हा. ओके. चलो तर 5:30 वाजता शार्प जॉईन करायचं. लिंक आणि सेंड आंघोळ वगैरे तर मॅडम काय आणि थोडं पाणी आंघोळ वगैरे तर बसायचं. मॅडम आंघोळ वगैरे करून नाही नाही असं कंपल्शन नाही करत असाल तर अच्छा अगदी उत्तम आहे. पण काही लोकांना नाहीच जमत तर मग इट्स ओके. काही प्रॉब्लेम कारण कसं अच्छा असतं काही बाहेरच्या देशात आपले स्टुडंट असतात त्यांना रात्री 2 वाजता शक्तिपथाला बसावं लागतं. मग मी त्यांना ते कंपल्शन करू शकत नाही की बाबा त्यांनी आंघोळच करून बसले पाहिजे. ओके. फ्रेश होऊन एक नीटनेटक्या जागेवर बसा. त्याचा ऊर्जांचा अनुभव जेवढा शुद्ध मनाने ग्रहण कराल शुद्ध मनाचा अनुभव सुद्धा तुम्हाला येणार आहे. ओके. आणि पूर्ण नाव टाकायचं ना पूर्ण नाव टाकायचं ना आपलं नाही जॉईन होताना. अमोल आडनाव असलं तरी चालेल. बाकी काही नाही. कसं आहे पूर्ण एकच नाव म्हटलं तर थोडंसं येऊन जातं आणि नावाने जॉईन करा. विशेष करून नावाने जॉईन करा. ओके. आणि व्हिडिओ ऑन ठेवा. एक ग्लास पाणी थँक्यू पिऊन बसायचं तर मग तुम्हाला त्या ऊर्जांचा अनुभव येऊ शकेल. ओके. तो भेटूया 5:30 वाजता. सो थँक्यू. थँक्यू